मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं, कांदा, तेजपान, धने, जिरे, 2-3 लाल मिरच्या, दगडफूल याला छान भाजून वाटण करून घ्यायचं. आणि हिरव्या वाटणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे लसूण, अद्रक, सांबार. पॅनमध्ये तेल टाकून घेऊया. आपण यामध्ये हिरव्या मसाल्याचं वाटण टाकून घेऊया आणि छान हे परतून घेऊया. तर या मसाल्याला तेल सुटल्यानंतर यात काळ्या मसाल्याचं वाटण टाकून घेऊया आणि याला पण छान परतून घेऊ. आता काळ्या मसाल्याच्या वाटणाला तेल सुटल्यानंतर यामध्ये लाल मिर्च पावडर, गरम मसाला आणि धने पावडर टाकून छान 5 मिनिटं मिक्स करून घेऊया. मसाला छान मंद आचेवर तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. सुगंध येतोय आणि कलर सुद्धा आलाय. यात हिरवी कोथिंबीर टाकायची. मी प्रेशर कुकरमध्ये मटण स्वच्छ धुवून 5 शिट्ट्या करून घेतल्या. आता आपल्याला हे मटण या कढईमध्ये टाकून द्यायचं आणि छान 5-10 मिनिटापर्यंत हे मटण शिजू द्यायचं. यामध्ये मी अंडे पण टाकले आहे. तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे टाकू शकता. आता ही जेवणासाठी आपली मटण ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही ही मटण ग्रेव्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा.